अंकित आणि अंकिता असला. तर आज आहे संडे आणि आम्ही लोक आज बनवणार आहोत चिकन सुक्का आणि कोंबडी वडे त्याच्यासोबत भात. तर चला बघूया काय काय प्रिपरेशन आहे त्याच्यासाठी. लेट्स गो. मम्मी झाली तयारी? चालू केली आता मी तयारी. हां. आता अगोदर सगळ्यात अगोदर आपण हे भाजायला सगळं घेणार आहे. सगळ्यात अगोदर आपण कांदा, खोबरं आणि हे आलं लसूण मिरची आणि टमॅटो हे सगळं पहिलं भाजून घेणार आणि बाकीचं काय काय नंतर लागणारे प्रोसेस ते पण मी तुला दाखवणार आहे. एवढा सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट चौस आपल्या शेतातलं गावाचं. थांबा. तर ह्याचं आपण काय करणार आहोत आपल्याला चिकन सुक्का बनवणार आहे. हे कोंबडी वड्यासाठी आहे. ह्याचं आपण मला माहिती नव्हतं. हे कोंबडी वड्यासाठी आपण बनवत आहोत आणि हे मसाला जे आपण घेतोय ते चिकन सुक्कासाठी. ओके, तर चालू करूया. माझं पोपट झालं. पोपट झालं. तर इथे मी छोट्या पॅनमध्ये एकदम थोडंसं तेल घेतलं आणि इथे अगोदर कांदा घेतला मी लाल करायला. तो चांगला एकदम असा लाल होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं भाजून घेणार. खोबरं, आलं लसूण मिरची आणि टमॅटो हे चांगलं भाजून वगैरे झालं की हे आपण ग्राइंड वगैरे करून घेऊया. मस्त एकदम चांगलं एकदम लाल वगैरे झालं आहे. आता हे मी ग्राइंड वगैरे करून घेईन. तर इथे मला अंकितनी पण थोडी हेल्प केली होती ग्राइंड करायला. तर जे भाजलेलं वाटण होतं ते त्यांनीच मला ग्राइंड करून वगैरे दिलं, कारण मला पीठ मळायचं होतं वड्यांसाठी. ते मी करत होते. आणि त्याच्यानंतर मग मी इथे घी घेतलं आणि हे सुके मसाले जे गरम मसाला, चिकन मसाला, मग त्याच्यामध्ये मी हळद मिरची पावडर आणि त्याच्यानंतर मी इथं कांदा लसूण मसाला आणि आपला जो रेग्युलर मसाला असतो घरचा तो पण मी घेतलेला ह्याच्यामध्ये. आणि हे वाटण जे ऑलरेडी रेडी झालेलं होतं. आता फोडणीसाठी पहिले काय घेणार आहेस? पहिला मी इथे घी घेते. अगोदर सगळ्यात पहिले घी घेणार. थोडंसं मी ऑइल पण इथे घेणार आहे कारण की ते चांगलं एक फ्लेवर येईल चिकन सुक्काला. काय घेतलं ते? जिरं. तेल चांगलं गरम झालं आहे. जिरं पण चांगलं आता गरम करते. आणि आता आपल्याला घ्यायचा आहे कांदा. कांदा चांगला लाल करायचा आहे. तर कांदा चांगला लाल झालेला होता आपला. तर जे वाटण केलेलं होतं ते मी घेतले. आता टमॅटो जो आहे ते आपण ॲड नाही करत कारण की आधीच मी 2 घेतले टमाटे त्याच्यामध्ये. जसं सुटायला लागलं मसाल्यातून तर हे सुके मसाले हे ॲड करायचे त्याच्यामध्ये, म्हणजे ते चांगले मिक्स होतात त्याच्यामध्ये. हे बघा मस्त अजून तेल सुटले आणि खमंग वास यायला लागला आहे. ह्याच्यामध्ये लगेच आपण मीठ ॲड केलं. 2 चमचे मीठ ॲड केले आणि ह्याच्यानंतर मग मी चिकन ॲड करणार. चिकन चांगलं मिक्स करायचं मसाल्यामध्ये, पाणी वगैरे नाही ॲड करायचं. आणि हे तवसं त्याचे साल काढून घेते अंकिता. नंतर मग ते खिसून घेणार आणि ते पिठामध्ये मिक्स करून त्याला मस्त मळून घेणार आणि मग त्याचे वडे बनवणार तांदळाच्या पिठामध्ये. बघ किती मोठं आहे ते. अर्धच घेतलं, अर्धा फ्रीजमध्ये ठेवून टाकलं आम्ही. खूप मोठं असतं ते. तर इथे मी बडीशोप आणि मेथी जी बारीक कुटून घेतली, कारण मला ह्याच्यामध्ये जे कंस मी खिसून घेतले होते त्याच्यामध्ये मला ॲड करायचे होते. हे चांगलं तुम्हाला जर काही मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे जरा असं ते पण करू शकता. इथे तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ टाकलं, चांगलं पीठ मळून ठेवलं मी, पाणी नव्हतं. आणि हे बघून तर तुमच्या तोंडाला पाणी देणार आहे. आवळा एवढा आंबट आहे. 2 जण खात आहेत इथे. आंबट पण नाही लागत आहे. हे आता कोणतं मीठ आहे? काळं मीठ, कॅचअपचं, कॅच स्प्रिंकलर.
मला माहीत असेल हे अल्पेनलिबे कॅरेमल कँडी हे फक्त 90sच्या किड्सला माहीत आहे. आत्ताच्या जेनझी लोकांना नाही माहिती. हे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. आम्ही खूप खायचो अगोदर, खूप म्हणजे खूप. ते आता खूप टायमानंतर भेटलं म्हणून आणले. आणि ते या तिघांची मजा चालू आहे. काय चालू आहे? कसे इक्वल करताय? बाबांबरोबर त्यांचा टाइमपास चालू आहे. काय करतायत? इक्वल. बाबा त्यांना जादू दाखवतात. जादू. एक छोटा एक मोठा, बरोबर आहे. एक छोटा एक मोठा, एक छोटा एक मोठा, सगळ्यांचं असं असतं. आता बघ थांब, दोन्ही इक्वल झाले. असं करायला. तर फ्रेंड्स, माझं जे पीठ वगैरे ऑलरेडी मळून झालेलंच होतं, तर थोडंसं पाणी आणि इथे एक प्लॅस्टिक मी घेतली. चांगलं त्याला जरासं हे करून टॅप करून त्याच्यावर मग मी हे वडे तळते. ह्याच्यामध्ये मस्त एकदम तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरच हे तळायचं. चांगलं छोटे छोटे गोळे करून असे टॅप करून थोडंसं असं पाणी लावलं तर चालेल. जास्त पाणी नका लावू, कारण की मग ते पीठ जे आहे ते पातळ होऊन जाईल. आणि मेंदू वडे कसे आपण हे करतो तसेच अगदी करायचे. खूप क्रिस्पी होतात हे वडे. एकदम छान चांगले ब्राऊन होऊ द्या आणि एकदम चांगले एकदम क्रिस्पी होऊ द्या. आणि मग त्याच्यानंतर हे असे काढायचे. मग मस्त क्रिस्पी होतात एकदम. ते सगळं रेडी झालेत आणि आता जेवायला बसलेत. काय खाते अन्नू? काय कसा अक्षरा टेस्ट केला तुम्ही? मस्त पण आहे. कौशलचे वडे मी खायला कौशलचे वडे आणि त्यांनी बनवले खूप क्रिस्पी आहे. क्रिस्पी आहे. मस्त फ्राय झालेले आहे. कलर खूप चांगला आले.